विडी घरकुल परिसरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील ललिता अंबिका देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आपला दरबार उपक्रमाचा 5वा टप्पा उत्साहात पार पडला। या दरबारात परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या मांडल्या। यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी प्रत्येक समस्येची सविस्तर माहिती घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले। मागील दरबारात मांडण्यात आलेल्या अनेक समस्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील असे प्रथमेश कोठे यांनी सांगितले। आपला दरबार या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लोकांच्या मूलभूत सुविधा आणि दैनंदिन अडचणी सोडवण्यास हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी अजय पोन्नम, सतीश सिरसिल्ला यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला दरबारचा हा 5वा आपला दरबार आहे आणि आपण जर सगळे आपला दरबार बघितला तर नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि नागरिक त्यांची समस्या घेऊन येत आहेत। निश्चित मागच्या आपला दरबारमधील जेवढे काही समस्या आहेत त्यातल्या आम्ही मॅक्सिमम समस्या जेणेकरून नागरिकांची सोय होईल अशी 75% समस्या आम्ही त्याचे निवारण केलेले आहेत। आणि आजच्या सुद्धा आपला दरबारमध्ये अनेक जण पाण्याच्या संदर्भातले असतील किंवा रस्त्याच्या संदर्भातले असतील, ज्यांना लोकांना दररोजचे जे प्रश्न आहेत ते भेडसावत आहेत, ते सांगण्याचं काम त्यांनी या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत। आम्ही ते काम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय। निश्चितच हा उपक्रम लोकांच्या मनाला भावणारा आहे। लोकांना खऱ्या अर्थाने एक माध्यम मिळालेलं आहे की आमचे सगळे नगरसेवक प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक भागातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही चालवत आहे। निश्चितच ही उपक्रम आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा संकल्प आमचा आहे। महिन्यातले 2 रविवार आम्ही हा उपक्रम चालवत आहे। प्रत्येक भागात जाऊन म्हणजे प्रत्येक भागातले लोक एकाच ठिकाणी बसल्यानंतर ते आपल्यापर्यंत येऊ शकणार नाहीत, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक त्यांच्या भागापर्यंत जाऊन आम्ही हे उपक्रम राबवत आहे। आता प्रामुख्याने कोणत्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे सध्या? रस्त्याचे समस्या काही आहेत, पावसाळा चालू झालेला आहे, काही पाण्याच्या संदर्भातले घाण पाणी काही भागात येत आहे, अशा समस्या नागरिकांच्या आहेत। आणि सध्या लाईटचा सुद्धा मला वाटतं आपल्या सर्वांना प्रश्न माहिती आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेकांचे बिल वाढलेले अनेकांना अनुभवायला मिळत आहेत। पण ते कशामुळे झालेले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात सांगितलं होतं की स्मार्ट मीटरमुळे कुठलंच बिल वाढलेलं नाही आहे। पण त्याचं नेमकं कारण काय आहे हे निश्चितपणाने आम्ही MECBच्या सुद्धा अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात काय करता येईल जेणेकरून लोकांचे जे बिल वाढले गेलेले आहेत त्याच्यात आपल्याला त्यांना कसं सुविधा देता येतील किंवा त्यांचं बिल कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। दरबारासाठी नागरिकांचं प्रतिसाद आहे का? कसं काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं? नागरिकांचा प्रतिसाद आपण आज पण पाहिला असाल किंवा माझ्या अगोदरचे जे आपले दरबार झालेले आहेत त्याचा सुद्धा प्रतिसाद आपण पाहिला असाल। नागरिकांना विश्वास आहे की आपला दरबारमध्ये गेल्यानंतर निश्चितच आम्ही जे काही प्रश्न मांडू ते प्रश्न सोडवले जातील हा विश्वास नागरिकांमध्ये असल्यामुळं मला वाटतं प्रत्येक दरबारमधली गर्दी आपण जर पाहिली गेली तर ती वाढत चाललेली आहे। कारण इथं आल्यानंतर आपले प्रश्न सुटले जातात हा नागरिकांमध्ये भावना आहे आणि त्यात आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन हे काम करतायत। मी जर एकटा ठरवलं असतो तर ते झालं नसतं, पण सगळ्यांची साथ मिळाल्यामुळं निश्चितच आम्हाला आमचे जे काही भागातले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला सगळ्यांची मदत होते।